नमस्कार मित्रांनो, मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर। आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा, वाड्यातील ती थरारक रात्र, भाग 2। लेली वस्त्रे पटकन नेसून त्याने आजूबाजूला पाहिले। दूरवर एक रस्ता दिसत होता आणि त्याला लागून घरे दिसत होती। लगबगीने उठून यशवंत रस्त्याच्या दिशेने चालू लागला। तिथे चौकशी करताच तो मित्रे वाड्यापाशीच असल्याचे त्याच्या लक्षात आले। 2 घरे सोडून राधाक्का राहत असल्याचे त्याला सांगण्यात आले। वृद्ध राधाक्का स्वतःची ओळख सांगून यशवंतने त्यांना वाकून नमस्कार केला। राधाक्का त्याच्याकडे बघतच राहिला। किती मोठा झालास रे यशवंत, तुला 2 वर्षाचा असताना शेवटचं पाहिलं होतं। हे घरात आहे। राधाक्कांनी यशवंतला गरम गरम चहा दिला आणि त्याची विचारपूस केली। त्याच्या येवत्याच्या भेटीचा उद्देश समजल्यावर त्या गंभीर झाल्या। यशवंत, तुमचा वाडा भेटून जाणे खूप अवघड आहे। त्याचे कारण मी तुला नंतर सांगेन। आता प्रथम प्रातःविधी आटपून तू तयार हो। आपण तुमच्या वाड्यावर जाऊ आणि तिथेच बोलू। एवढं बोलून राधाक्का न्याहारीच्या तयारीसाठी माझघराकडे निघाला। न्याहारीनंतर यशवंत आणि राधाक्का मित्रे वाड्यावरती गेले। निघताना यशवंतने आठवणीने आईने दिलेली बाळकृष्णाची छोटी मूर्ती बॅगेतून काढून खिशात ठेवली। वाड्याचे फाटक आणि अंगण पाहतात यशवंत चरकला। रात्री आपण येथेच आल्याचे त्याच्या लक्षात आले। राधाक्कांनी वरांड्यातून पुढे जाऊन दिवाणखान्याचे कुलूप उघडले। यशवंत उत्कंठेने त्यांच्या पाठोपाठ आत शिरला। दिवाणखान्याचा मूळ ढाचा त्याने रात्री बघितल्याप्रमाणेच होता, मात्र चारही बाजूच्या भिंतीवर त्याने रात्री पाहिलेली शिकार केलेल्या प्राण्यांची मुंडकी गायब होती। रात्री त्याने अनुभवलेला दिवाणखाना उंची आणि खानदानी वस्तूंनी भरलेला होता, मात्र आता तो बघत असलेला दिवाणखाना पूर्णपणे रिकामा होता। राधाक्कांनी भिंतीला टिकून ठेवलेल्या 2 फोल्डिंगच्या लोखंडी खुर्च्या उघडल्या आणि ते दोघे त्या खुर्चीवर बसले। यशवंत आवाक होऊन इकडे तिकडे बघत असताना राधाक्कांनी बोलायला सुरुवात केली। यशवंत, तू रात्री कोठे मुक्काम केलास? भीतीची थंड लहर यशवंतच्या मणक्याखालून खाली सरकली। त्याचा चेहरा पांढरा फटक पडला। काय रे, तब्येत बरी आहे ना? एवढा का घाबरला आहेस? त्याच्या अवताराकडे बघत राधाक्कांनी काळजीने विचारले। याच वाड्यात रात्री मुक्कामाला होतो, आवंडा गिळत यशवंत कसाबसा बोलला। काय? राधाक्का घाबरून उद्गारल्या। होय राधाक्का, रात्री सुमारे 11:30च्या सुमारास मी इथे पोचलो। त्यावेळी सगळं काही निर्मनुष्य होतं। इतक्या रात्री तुम्हाला शोधणं मला शक्य नव्हतं। मिळेल त्या ठिकाणी रात्रीपुरता आश्रय घेणं एवढंच माझ्या हातात होतं आणि कोणीतरी ढकलत आणल्यासारखा मी याच वाड्यात आलो। यशवंत बोलायचा थांबला आणि गुढ शांतता पसरली। पुढे काय झालं? हलक्या आवाजात राधाक्कांनी विचारलं। देवयानी नावाची एक सुंदर युवती आणि काळ्या रंगाचं एक मरतुकडं कुत्रं, तेवढे दोघेच त्यावेळी तेथे होते। मी रात्रीपुरता आश्रय घेण्यासाठी तिला विनंती केली आणि तिच्या परवानगीने येथेच राहिले। चोरट्या नजरेने राधाक्काकडे पाहत यशवंत दबक्या स्वरात बोलला। राधाक्का रोखून त्याच्याकडे पाहत होत्या। त्यांची नजर एखाद्या एक्सरे सारखी त्याचे मन वाचण्याचा प्रयत्न करत होती। बस एवढंच? आणखी काय घडलं? राधाक्कांनी तीव्र स्वरात प्रश्न केला। घडलेलं सगळं राधाक्कांना सांगावं की नाही या द्विधा मनस्थितीत यशवंत सापडला, पण मनाशी लगेच निर्णय घेऊन त्याने राधाक्कांना रात्री काय घडलं ते न सांगण्याचे ठरवलं। तिथे एका स्वतंत्र खोलीत देवयानीने माझी व्यवस्था केली। दिवसभराच्या श्रमाने मी गाडी झोपी गेलो। सकाळी जाग झाली तेव्हा मी परसातील वडाच्या झाडाखाली होतो। राधाक्काची नजर चोरत यशवंत पुटपुटला। राधाक्कांनी नाराजीने मान हलवली। यशवंतने रात्री घडलेल्या गोष्टी आपल्यापासून लपवून ठेवल्याचे त्यांच्या लक्षात आले, पण मग त्यांनी हे विषय जास्त ताणला नाही। कुठल्या खोलीत झोपला होतास? आठवतंय का? दाखव बरं मला। खुर्चीतून उठत राधाक्कांनी विचारले। यशवंत त्यांच्या पाठोपाठ आत निघाला। राधाक्कांनी दाखवलेल्या कुठल्याच खोलीत तो झोपला नव्हता। सरतेशेवटी कोपऱ्यातली एक खोली सोडली तर इतर सर्व खोली पाहून झाल्या। त्या बंद खोलीच्या दरवाजापुढे उभा राहत यशवंत म्हणाला, राधाक्का, हीच ती खोली।
येथे मी रात्री झोपलो होतो. राधाक्का दचकल्या. कसं शक्य आहे यशवंत? अरे ती खोली गेले कित्येक वर्षात उघडलेली नाही. पहा तिचे दरवाजे खिळे मारून बंद केलेले आहेत. राधाक्का भीतीयुक्त आवाजात उद्गारल्या. यशवंतने पाहिले खरंच खोलीची दारे कुऱ्हाडी खिळे मारून बंद केलेली होती. तरीही मला खात्री आहे राधाक्का, याच खोलीत मी झोपलो होतो, यशवंत म्हणाला. आपण ही खोली उघडून पाहूयात, ठाम स्वरात यशवंत म्हणाला आणि जवळच पडलेल्या एका लोखंडी सळईने त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. का कोण जाणे मनात असूनही राधाक्कांना त्याला विरोध करता आला नाही. त्या नुकत्याच बघत राहिल्या. थोड्या वेळाच्या प्रयत्नानंतर दरवाजा उघडला आणि दोघेही उत्सुकतेने खोलीत शिरले. संपूर्ण खोली कोळिष्टकांनी भरलेली होती. खोलीच्या मध्यभागी तोच प्रशस्त शिसवी लाकडाने बनवलेला पलंग ठेवला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पलंगाच्या आजूबाजूची जागा अगदी स्वच्छ होती. येथे कोळिष्टकांचं नामोनिशाणही नव्हतं. यशवंतची बिरबरती नजर भिंतीवरील एका पेंटिंगवरून जाऊन स्थिरावली. डोळे किलकिरी करून तो पेंटिंग बघू लागला. राधाक्काही भीतीने कापत त्याच पेंटिंगकडे पाहत होत्या. दोघांच्याही डोळ्यात आश्चर्य आणि एक अनामिक भीती दाटून आली होती. एक खानदानी जोडप्याचे ते पेंटिंग होते. एक राजबिंडा पुरुष आणि एक अतिशय सुंदर लावण्य होती. हसतमुख चेहऱ्याने एकमेकांकडे पाहत असल्याचे ते चित्र होते. यशवंतने त्या सुंदर लावण्यवतीला क्षणार्धात ओळखले. ती देवयानी होती. मात्र त्या राजबिंडा पुरुषाकडे नजर जाताच तो कमालीचा दचकला. दाढी मिशा वाढवून व राजपुत्राचे कपडे घालून काढलेले ते जणू त्याचे स्वतःचे चित्र होते. होय, तो यशवंतच होता. काही क्षण राधाक्का आणि यशवंत दोघेही तसेच स्तब्ध उभे होते. प्रथम भानावर आल्या त्या राधाक्का लगबगीने त्या पलंगापाशी पोहोचल्या आणि काळजीपूर्वक निरीक्षण करू लागल्या. पलंगावरील गादीवरून त्यांनी हळुवारपणे हात फिरवला. त्यांच्या या कृतीचा उद्देश लक्षात येतात यशवंत कमालीचा लाजला. काहीच न बोलता दोघे जण पुन्हा दिवाणखान्यात येऊन बसले. थोडा वेळ तसा शांततेत गेला. एक मोठा सुस्कारा टाकून राधाक्का अतिशय हळू आवाजात बोलल्या. हळूहळू कोडं उलगडतंय. मला माहीत असलेली या वाड्याची कथा आणि आपण आता बघितलेली गोष्टी यांचा एकमेकांशी असलेला संबंध कळायला लागला मला. हा वाडा एका अतिशय शूर आणि पराक्रमी अशा मराठा सरदारांचा होता. आता आपण त्याचे भग्नावशेष पाहत आहोत. पण त्या काळी अतिशय संपन्न असा हा वाडा होता. त्या पराक्रमी सरदाराचा पुत्र म्हणजेच राजपुत्र धैर्यशील. बोलता बोलता राधाक्का थांबल्या. चक्रावलेल्या यशवंतकडे स्थिर नजरेने पाहत त्यांनी पुढे बोलण्यास सुरुवात केली. होय, राजपुत्र धैर्यशील. राजपुत्राला शिकारीचा भारी नाद होता. हिंस्र श्वापदांची शिकार करून त्यांची मुंडकी दिवाणखान्यात टांगून ठेवण्याचा त्याला शौक होता. त्या काळी हा दिवाणखाना अशा हिंस्र श्वापदांच्या मुंडक्यांनी भरून गेला होता. ऐकता ऐकता यशवंतच्या अंगावर शहारे आले. रात्री त्याने पाहिलेल्या दिवाणखान्यात टांगलेल्या जनावरांच्या मुंडक्यांचा संदर्भ जुळला होता. पण हा शिकारीचा नादच त्याच्या अंताला कारणीभूत ठरला. क्षणभर थांबून राधाक्का पुन्हा बोलू लागल्या. धैर्यशील आणि देवयानीच्या लग्नाची पहिली रात्र होती. वाड्यातील आता आपण पाहिलेले शयनकक्ष सजवून ठेवण्यात आले होते. मनातल्या मनात भावी संसाराची स्वप्ने बघत देवयानी सजून धजून धैर्यशीलची वाट पाहत होती. तेवढ्यात कोणीतरी खबर आणली. जंगलालगतच्या वस्तीत वाघ शिरला होता. 2 गावकरी त्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. अशा वेळी गप्प बसेल तो धैर्यशील कसला. त्याने लगेच त्या वाघाची शिकार करण्याचा संकल्प केला. निवडक सैनिक बरोबर घेऊन त्याने जंगलाकडे प्रयाण केले. इकडे देवयानीला काहीच कल्पना नव्हती. ती आपली धैर्यशीलची वाट बघत जागत राहिली. इकडे जंगलात हिंस्र वाघाशी समोरासमोर झालेल्या चकमकीत राजपुत्र धैर्यशील मृत्युमुखी पडला. पहाटे पहाटे त्याचा मृत्यूदेह वाड्यावर आणण्यात आला आणि रात्रभर त्याची वाट बघत बसलेल्या देवयानीवर जणू आभाळच कोसळले. लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिच्या कुंकवावर दैवाने घावा घातला होता. मनातल्या साऱ्या आशा आकांक्षा
आणि भावी संसाराच्या सोनेरी स्वप्नांची राखरांगोळी झाली होती. त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे देवयानी धैर्यशीलच्या कलेवरासोबत सती गेली, पण तिच्या अपूर्ण इच्छांमुळे तिच्या आत्म्याला मुक्ती मिळू शकली नाही. आपल्या अपूर्ण इच्छांसह तिचा वाड्यात वावर सुरू झाला. दरम्यान दुसरा कोणीच वारस नसल्याने सरदार घराणे अत्यसंगत झाले. बोलता बोलता राधाक्का थांबल्या. शेजारी ठेवलेल्या तांब्याच्या भांड्यातून त्याने 2 घट पाणी प्यायले आणि क्षणाभराची विश्रांती घेऊन त्या पुन्हा बोलल्या. कर्मधर्म संयोगाने तुझ्या वडिलांनी हा वाडा विकत घेतला आणि सर्वजण या वाड्याला मेत्रे वाडा म्हणून संबोधू लागले. देवयानीच्या पिशाच रूपातील वावर तुझ्या आई वडिलांनी अनुभवला होता, परंतु तुझ्या जन्मानंतर अचानक नाही ते भयंकर अनुभव येऊ लागले. तुझा पाळणा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत आपोआप जाईल. पिशाच रूपांमधील देवयानी तुला सगळ्यांच्या नकळत खेळवी. या सर्व प्रकारांनी घाबरून तुझ्या आई वडिलांनी मुंबईत स्थलांतर करण्याचे ठरवले आणि वाडा पुन्हा ओस पडला. अमावस्येच्या रात्री वाड्यामध्ये वावरणारी हडळरूपी देवयानी जणू खूप जणांनी पाहिली होती, त्यामुळे तेथे राहण्यास कोणीच कधी आले नाही. तू राजपुत्राचा पुनर्जन्म असावास असं कालच्या घटनेनंतर मला वाटू लागले आहे. राजपुत्राच्या चित्राची असणारं तुझ्याबरोबरचं साम्य आणि काल रात्री देवयानीने तुझ्याबरोबर केलेला संग यावरून असा माझा समज झाला आहे. राधाक्का बोलायच्या थांबल्या आणि त्यानंतर पसरलेल्या शांततेने यशवंत भानावर आला. राधाक्का, वाड्यात देवघर कुठे आहे? खिशातील बाळकृष्णाची छोटी मूर्ती बाहेर काढत यशवंतने विचारले. आईने देवघरात ठेवायला ही मूर्ती दिली आहे. समाधानानं हसत राधाक्का उठल्या आणि त्यांच्या पाठोपाठ यशवंत देवघराकडे निघाला. यशवंतने देवघरातील देवाऱ्यात बाळकृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि मनोभावाने हात जोडले. दोघेही देवघरातून पुन्हा दिवाणखान्यात आले. दिवाणखान्यात ते पाऊल ठेवता तोच एक अंधाऱ्या कोपऱ्यातून मरतुकडं काळं कुत्रं वेगाने बाहेर पडलं आणि वाड्याबाहेर पडून दिसेनासं झालं. आश्चर्याने स्तंभित होऊन यशवंत आणि राधाक्का बघतच राहिले. हेच काळं कुत्रं काल रात्री देवयानी बरोबर मी बघितलं होतं. थरथरत्या आवाजात यशवंत बोलला. काही न बोलता राधाक्का पुन्हा एकदा हसल्या. यशवंत, देवयानीच्या राजपुत्राकडून असलेल्या अपूर्ण इच्छांची पूर्तता काल रात्री तुझ्याकडून झाली आहे, त्यामुळे तिला मुक्ती मिळून तुमचा वाडाही शापमुक्त झाला असावा असा माझा कयास आहे. काळ्या कुत्र्याचं वाड्याबाहेर तडकाफडकी निघून जाणं हे त्याचंच द्योतक आहे. आता वाडा आणि जमीन विकण्यापेक्षा तू आणि आई पुन्हा एकदा येथे येऊन स्थायिक व्हा असा माझा सल्ला आहे. म्हणजे मलाही उतारवयात माझ्या जुन्या मैत्रिणीची साथ लाभेल आणि तुलाही मुंबईच्या दगदगीपासून बाहेर पडून येथे एखादा उद्योगधंदा सुरू करता येईल. सकाळचे सुंदर आणि प्रसन्न वातावरण मनमोहून टाकत होते. दिवाणखान्यातील फरशीवर पडलेली कोवळ्या उन्हाची नक्षी एखाद्या रांगोळीसारखी शोभून दिसत होती. रात्री घडलेल्या घटनांचे नामोनिशाणही उरले नव्हते. देवघरातील देवाऱ्यात तेवढा बाळकृष्ण खट्याळपणे यशवंतकडे पाहून हसत होता. वाडा शापमुक्त झाला होता याची जणू ग्वाही देत होता. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा. आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आशा आहे की वाड्यातील ती थरारक रात्र भाग 2 ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.